आपण असं म्हणतोच नेहमी, की मातृत्व हे फार महत्त्वाचं आहे त्या स्त्रीच्या दृष्टीनं, कुटुंबाच्या दृष्टीनं आणि समाजाच्या दृष्टीनं सुद्धा. आणि जेव्हा ही स्त्री एक्स्पेक्टंट मदर असते, ती त्या गर्भावस्थेच्या एक बाळ असतं पोटामध्ये आणि त्या प्रेग्नन्सीमधून, गरोदरपणामधून ही स्त्री चाललेली असते. तेव्हा शारीरिक आरोग्याच्या बरोबर मनामध्ये सुद्धा खूप हेलकावे सुरू असतात. या मनाच्या हेलकाव्यांच्या वरती परिणाम करते ही कसोटीच्या काळामधली अडचणींची लाट. तर मग या काळाला सामोरं कसं जायचं? ह्या दृष्टीनं आपण मार्गदर्शन म्हणून या गप्पा आज आयोजित केल्या आहेत. या गप्पामध्ये आम्ही तिघे जण सहभागी झालेलो आहोत. त्यामध्ये मी डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि माझ्याबरोबर आहेत डॉक्टर गिरीश गोडबोले आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सुखदा अभिराम आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. तर मला वाटतं गिरीश तुझ्यापासून आपण सुरुवात करूया. हो. मला असं ह्याच्यात फार वाटतं, की ही जी हुरहुर असते, ती थोडीशी सतर्क आणि सावध करते आईला आणि ती कशातून येत असेल असं मी विचार करतो. म्हणजे बाप मी तर असं गमतीने नेहमी असं म्हणतो, की आईने ठरवायचं असतं आई व्हायचं की नाही, बाप आपोआप होतो. ते खरं म्हणजे खरं नाहीये. कारण माझ्या मते सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी जी असते ना, ती आतापर्यंत माझं सगळं आई बघत होती, बाबा बघत होते. आता नाऊ देअर इज समथिंग इन मी व्हिच आय हॅव टू टेक केअर ऑफ. आणि ही सतर्कता थोडीशी म्हणजे कुठल्याही परफॉर्मन्सला समजा कोणी काय भरतनाट्यम करत असेल आणि त्यांचा एक कुठला तरी परफॉर्मन्स असेल, तर त्याच्या आधी पण जी हुरहुर आनंद आहेच त्याच्या परफॉर्मन्समध्ये, पण ती हुरहुर मेक्स युअर परफॉर्मन्स बेटर, पॉसिबली बॅलन्सेस आउट दॅट हॅपीनेस. आणि म्हणून मला वाटतं ती थोडीशी जबाबदारीची पण थोडीशी त्याला झाक आहे का सर? मला कल्पना नाही म्हणजे. नाही, मुळामध्ये काय आहे, की जबाबदारी ही गोष्ट आपण जनरली खूप निगेटिव्हली घेतो. तर आपल्याला पहिल्यांदा त्या स्त्रीला हे बघायला पाहिजे, की हो, ही जबाबदारी नक्की आहे. पण ही एक सुंदर जबाबदारी आहे. म्हणजे इफ बरोबर. इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी, इट्स अ ब्युटिफुल रिस्पॉन्सिबिलिटी. त्यामुळं ते जर आपण डोक्यात घेतलं, म्हणजे त्या स्त्रीने डोक्यात घेतलं, की जबाबदारी आहे, पण ती एक सुंदर जबाबदारी आहे, लोभस जबाबदारी आहे. तर मग काय होईल, तर मग ती स्त्री ना त्या प्रोसेसकडे लक्ष देईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना, खास करून म्हणजे पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये जास्त, पहिल्या 3 महिन्यामध्ये आणि नंतर पुढेही, की आपल्याला ना एक प्रोसेस आहे आता हा प्रेग्नन्सीचा, हा माणसाच्या जीवनचक्रामधला एक खास टप्पा आहे आपल्यासाठी. आणि या टप्प्यामधून जसं मगाशी सुखदा म्हणाली, की आपल्याला शिकत-शिकत पुढे जायचंय. शिकण्यासाठीच्या ज्या आवश्यक भावना आपण म्हणतो, त्यातली एक आहे क्युरिओसिटी, कुतूहल. तर मला असं वाटतं या मातेच्या मध्ये, त्या तरुण मुलीच्या मध्ये कुतूहल असणं गरजेचं आहे. आणि ती गंमत कशी आहे, की क्युरिओसिटी म्हणजे क्युरियस मी आणि तो प्रोसेससुद्धा माझ्यातच. म्हणजे आय एम द क्युरिओसिटी अँड आय एम द एक्सप्लोरेशन अँड आय एम द प्रोसेस. असं जर त्या सगळ्या स्टेजकडे बघितलं, त्यामुळे क्युरिओसिटी, एक्सप्लोरेशन आणि त्याच्यातून आपल्या आतली ही प्रक्रिया आणि ही प्रक्रिया मला बघायची आहे आणि ही प्रक्रिया खूप युनिक आहे. हं. आणि ती प्रक्रिया माझ्यामध्ये होतेय, हे खूप छान आहे. हं. असं जर म्हटलं ना, म्हणजे हा जर एक बेसलाईन ठेवली आपल्या विचारांची, तर मग त्या प्रक्रियेमध्ये काही अडचणी येतील, त्या प्रक्रियेच्या मध्ये काही रोडब्लॉक्स येतील, ते येतील. पण मुळामध्ये ही प्रक्रिया मला समजून घ्यायची आहे. कारण ह्याच्यामधून माझी कुठेतरी डेव्हलपमेंट होणार आहे, व्यक्ती म्हणूनची. हा एक बेस जर आपण डोक्यामध्ये ठेवला, तर मला वाटतं ह्या सगळ्या बदलांना आपल्याला चांगल्या पद्धतीनं सामोरं जाता येईल. एक अगदी आपण रुटीनली कनेक्ट केलं ना ह्याला आपल्या डे टू डे बाकीच्या गोष्टींशी, तर हं. आपण जास्त त्याला म्हणजे मी उदाहरणं सांगते, की कारण इथे ज्या काही माझ्या मैत्रिणी ऐकतायत, आय एम शुअर मोस्ट ऑफ देम माइट बी वर्किंग टुडे.
सो लेट्स से ऑफिसमध्ये माझं प्रमोशन झालं. प्रमोशन सोबत काय झालं तर मला प्रचंड प्रमाणात आनंद झाला की येस, 2 वर्षांपासून मी वाट बघत होती, मला ही लिडरशिप पोझिशन फायनली मिळाली. सो इट हॅज कम विथ अ लॉट ऑफ एक्साइटमेंट, लॉट ऑफ हॅपीनेस. त्याच्यात मला क्युरिओसिटी पण आहे, त्याच्यात रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे, अगदी सिमिलर तो प्रवास आहे. सो व्हॉट हॅपन्स ना, मला अँटिसिपेटेड एखादी गोष्ट जेव्हा मिळते तेव्हा एक सेट ऑफ इमोशन्स असतो, तो पटकन येतो आनंदाचा वगैरे, प्रश्नच नाही का, बिकॉज आय बीन ड्रीमिंग अबाउट इट, मला ते हवंसं आहे. बट लेट अस से की मी आतापर्यंत माझं माझं काम करत होती आणि आता प्रमोशन नंतर मला 10 जणांची टीम हँडल करायची आहे. सो टू पुट इट व्हेरी व्हेरी सिम्पली, माझा रोल बदललाय, पण त्या नव्या रोलसाठी मी तयार आहे का, हा ना खरं तर एक वेगळा प्रोसेस आहे. आणि हा मला मग स्वतःला सांगायला लागेल. सो माझ्या प्रेग्नन्सीमध्ये जे मला रिअलाइज झालं, अगदी वर्षात झालं त्या गोष्टीला म्हणून मी तुम्हाला सांगू शकेन की जेव्हा मी प्रेग्नंट राहिले, अर्थात आनंद वगैरे खूप झाला, बट हाऊ मच वॉज आय रेडी फॉर दॅट रिस्पॉन्सिबिलिटी, फॉर दॅट एक्सप्लोरेशन, फॉर दॅट जर्नी in terms of my skill set was a totally different thing altogether. मग जसं आपण ऑफिसचं उदाहरण घेतलं तर एक एम्प्लॉई म्हणून माझ्या त्या कामाचा टेक्निकल स्किल सेट हा भरपूर आहे, बट जेव्हा मी प्रमोट झाली आणि माझ्याकडे टीम मॅनेजमेंट ही जबाबदारी झाली, तेव्हा हँडलिंग पीपल इज अ टोटली डिफरंट स्किल सेट. तर हे एक्सपेक्टेशन आपलं सगळ्यांचं काय असतं माहितीये की आपण नव्या रोलमध्ये जाऊ, त्याच्यात आपण त्या नवीन रोलच्या जबाबदाऱ्या म्हणा, स्किल्स म्हणा, त्या आपल्याला ऑटोमॅटिकली येतील. मला सांगा कशा येतील बरं, जर आजपर्यंत आपण ते केलंच नाहीये तर त्या अचानक नाही ना येणार. मग ही माझी ना एक कल्पना असते की मी आई झाली म्हणजे मी परफेक्ट आईच होणार. कशावरून बाबा? ती म्हण आहे ना की जेव्हा मुलाचा 1 वर्षाचा वाढदिवस येतो तेव्हा आई बाबांनी पण तो वाढदिवस सेलिब्रेट करावा, कारण त्या दिवशी फक्त मुलाचा वाढदिवस नसतो, तर आई वडिलांचा पण 1 वर्षाचा तो वाढदिवसच असतो. आई म्हणून मी 1च वर्षाची झाली असते, वडील म्हणून तो सुद्धा 1च वर्षाचा झाला असतो. सो माय पॉइंट इज, जेव्हा आपण एक्साइट होतो किंवा ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला माहिती पडतात, त्यावेळेला आपलं फोकस मग थोडं थोडं स्किल्स कडे पण असावं. आता मला इमोशनल रेग्युलेशनच्या स्पेशल स्किल्स या शिकाव्या लागणार, मला पीपल हँडलिंगच्या स्पेशल स्किल्स शिकाव्या लागणार. जसं ऑफिसमध्ये मला टीम हँडल करायची आहे, तसंच घरात मला माझ्या फॅमिली मेंबर्सना हँडल करायचंय, मला माझ्या नेबर्सना सुद्धा हँडल करायचंय, आणि माझ्या कुठल्या काक्या माम्या असतील ना ज्यांचं माझं कधीच बोलणं नाही झालं, आता त्या पण फोन करतील, बयो असं कर, हे नको करूस, अँड आय वुड बी लाईक, कोणाचंही कोण मला फोन करतात, मला नाही ऐकायचं हे. अगेन आय हॅव टू डेव्हलप दोज स्किल्स सो दॅट अशा कॉल्सनी माझी चिडचिड नाही वाढणार किंवा त्याचा खूप इम्पॅक्ट मी स्वतःवर करून नाही घेणार, त्यांनी मी घाबरणार पण नाही आणि त्यांनी मी वैतागणार पण नाही. सो पॉइंट नंबर 1 इज दिस ॲडेड रिस्पॉन्सिबिलिटी. इट्स गोइंग टू गिव्ह मी हॅपीनेस as well as it's going to give me opportunity for some skill building, जी मी अवेअर पण असली पाहिजे आणि जो काम मी स्वतःवर करायला तयार पण पाहिजे. अँड पॉइंट नंबर 2, when I look it as a responsibility, प्लीज नोट, आतापर्यंत मी माझी होती फक्त आणि माझे डिसिजन्स मी घ्यायला मोकळी होते. कोणी मला जास्त चॅलेंज करायचं नाही, कोणी चॅलेंज करायचं तर मी सटासट उत्तरं पण द्यायची की आय नो व्हॉट आय एम डुईंग, नको तिथे तुम्ही नका इंटरफ्युअर करू, इतकं कधी कधी खडसावून पण मी सांगायचे लोकांना. बट द मोमेंट देर इज अनदर लाईफ इन मी, आय नीड टू रिअलाइज की आता हे फक्त आणि फक्त माझं नाही. जसं गिरीश सर तुम्ही म्हणाला ना की बाबा तर बनतो, बाबा जरी बनला असला तरी त्याचा जीव तर तेवढाच अडकलेला असतो. आतापर्यंत एका व्यक्तीत होता, आता 2 व्यक्तींमध्ये तो अडकलेला आहे, त्यामुळे तो पण जास्त कन्सर्न होतो, तो पण जास्त इन्स्ट्रक्शन द्यायला जातो आणि पहिला थॉट मदरच्या मनात येते, तुला काय रे माहिती याबद्दल, आणि तू ना त्या आई आणि मावशींसारखं बोलू नकोस माझ्याशी.
So then I have to realize की हा जो प्रवास आहे तो इट्स नॉट ओनली अबाउट मी. तर रिस्पॉन्सिबिलिटीने जर बर्डन वाटत असेल तर मग काही महिने ते 9 महिने जर प्रत्येक बाईने स्वतःला आता आमचं काम चाललंय असं बघितलं ना, तर तिचा फक्त जो बर्डन एकटीचं असतं, तिचं सगळं जे एकटीचं असतं ना ते आपोआप तिथे डिवाइड होईल. मग 9 महिन्यासाठी तिने मी म्हणायचंच नाही, आम्हीच म्हणायचं. आम्ही जेवायला खालती येतोय हा, आम्हाला भूक लागलीये, आम्हाला थोडा वेळ वाचायची इच्छा होतीये, आम्हाला थोडं फिरून बरं वाटेल. तर ज्या क्षणी मी पासून आम्ही म्हणायला लागते ना, इन्स्टेड ऑफ ओनली अ बर्डन, त्याची जाणीव सतत राहते आणि त्याने माझा दृष्टिकोन पण बदलेल आणि मला ते सगळं ना लिव्ह करायला, ते सगळं सामोरे जायला थोडी मदत पण होईल. सो थोडासा पर्स्पेक्टिव्ह बदलून आहे सपोज त्याच्यात बरेचसे चेंजेस होऊ शकतात. तू जे म्हणालीस सुखदा ते फारच महत्वाचं आहे आणि त्या आम्हीमध्ये ना हळूहळू जर त्या आम्हीची कक्षा विस्तारित केली म्हणजे ती मुलगी आहे आणि तिचं बाळ आहे पोटातलं, मग त्या बाळाचा होणारा बाबा आहे, मग त्या बाळाचे होणारे आजी आजोबा आहेत. असं जर त्या आम्हीमध्ये आपण घेत गेलो ना, तर द होल अप्रोच बिकम्स मोर इन्क्लुझिव्ह. तू जे सांगितलंस ते फार महत्वाचं आहे, की प्रेग्नन्सी ही एकाच वेळेला एक्सक्लुझिव्ह पण आहे आणि इन्क्लुझिव्ह पण आहे. त्यामुळे त्याचे आपल्याला एक्सक्लुझिव्ह आणि इन्क्लुझिव्ह हे दोन्ही अँगल्स पाहायला पाहिजेत. आणि माझ्या डोक्यात अजून असं आलं, तू जे म्हणालीस ना, कोणी सगळेजण बर्डन करतात त्या मुलीला, हे असं कर, ते तसं कर, हे करू नको आणि इतकी इन्फॉर्मेशन टाकली जाते, म्हणजे इन्फॉर्मेशन लोडच होतो, ओव्हरलोडच होतो त्या मुलीकडे. तर तिथे ना फिल्टर्स काय लावायला पाहिजेत. आता मला असं वाटतं पहिला फिल्टर असा लावावा त्या मुलीनं, की ह्या सगळ्यांचा हेतू चांगला आहे. जे मला सांगतायत ना, ते हेतू चांगला आहे. हा पहिला फिल्टर लावा, की सगळे चांगल्या हेतूने सांगतायत. मग आता काय आहे, की हे फॅक्च्युअल किती आहे, सायंटिफिक किती आहे. जे फॅक्च्युअल आणि सायंटिफिक आहे, ते मी डॉक्टरांबरोबर बोलेन. म्हणजे मग काय करायचं, की बाबा तुम्ही हे सांगताय ते माझ्या भल्यासाठीच आहे आणि ते मला माहिती आहे बरं का. मी ना एकदा कन्फर्म करेन आणि त्याप्रमाणे बघेन. हेही प्रत्येक वेळेला सांगायलाच पाहिजे असं नाही. खूप वेळेला ह्या लोकांना फक्त आपण ऐकणं आणि हो, हो म्हणणं हेही अपेक्षित असतं. तर तिथे आपण ते हो म्हटलं तरी चालेल. म्हणजे प्रत्येकालाच काही तेवढं एक्सप्लेनेशन द्यायला नको. म्हणून एका बाजूला भावना बघावी, दुसऱ्या बाजूनं तपशील बघावा. आणि तपशील जो आहे तो किती शास्त्रीय, किती नाही, ते अनुभवी माणसाकडून, डॉक्टरांच्याकडून आपण जाणून घ्यावं. हा जर आपण त्याच्यामध्ये अप्रोच ठेवला, तर मला वाटतं हा प्रोसेस जसा इंडिव्हिज्युअल आहे, तू म्हणालीस तसं, तर संपूर्ण कुटुंबही त्या प्रोसेसमधून जाऊ शकतं आणि कुटुंब पण शिकू शकतं त्या आम्हीमधून. आणि असं आपलं मानसिक आरोग्य क्षेत्रातलं संशोधन सांगतं, की मुळामध्ये इव्होल्यूशनमध्ये ना म्हणजे चाइल्ड बेअरिंग आणि चाइल्ड बर्थ हे आधी जसं वैयक्तिक होतं, तसं ते खूप मोठ्या प्रमाणात सामूहिक होतं. म्हणजे जेव्हा माणसं एकत्र राहत होती, फिरत होती कित्येक हजार वर्षांपूर्वी, तेव्हा ती एका बाजूने म्हणजे चाइल्ड बेअरिंग आणि चाइल्ड बर्थ ह्या कम्युनिटी इव्हेंट्स होत्या. जरी त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये होत असल्या तरी. आणि म्हणून ते असं म्हणतात, की म्हणजे इट इट टेक्स अ टोटल सिव्हिलायझेशन टू रेज अ चाइल्ड. असं एक फार सुंदर वाक्य आहे. इट टेक्स अ टोटल सिव्हिलायझेशन टू रेज अ चाइल्ड. तर हे जे त्यातला समूहाचा भाग आहे आणि तो समूहाचा भाग त्या आम्हीमध्ये हळूहळू इन्क्लूड करणं, मला वाटतं भावनिकतेच्या दृष्टीनं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. गिरीश, आपण आता सगळ्या जनरल गोष्टींबद्दल बोलतोय प्रेग्नन्सीच्या. पण माझी खात्री आहे, की गेल्या 1.5 वर्षामध्ये तुला या सगळ्या जनरल भावनिकतेमध्ये अजून एक महत्त्वाची भर पडलेली जाणवत असणार आणि ती असणार कोविडची. तर तो काळ कसा होता आणि त्या काळामध्ये काय चॅलेंजेस या मातांच्या मनात निर्माण झाले? मला वाटतं पहिली वेव्ह जी होती आनंद सर,
तेव्हा आपण थोडेसे चाचपडत होतो सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि सुदैवाने मदर्स फार इन्व्हॉल्व नव्हते, कमी होते. मात्र दुसऱ्या वेव्ह मध्ये मला माहित नाही आपण चाचपडत कमी होतो का, पण मदर्स हे जास्त प्रमाणामध्ये इन्फेक्ट झाले, आणि द नंबर्स वर ऑल्सो सो मच की जरी ते स्वतः इन्फेक्ट नसले झाले तरी ते घरात येऊन मात्र कोविड बसला. त्यामुळे नवरा असेल, सासू सासरे असतील, स्वतः असेल, आणि त्याच्यात ती स्वतः प्रेग्नंट, अशा सगळ्या विचित्र ह्याच्यामध्ये थोडस भीती ही मला काही यांच्यामध्ये दिसली, म्हणजे की देर वॉज फिअर, म्हणजे हे अँझायटी आणि हुरहुर आणि चिंताच्या पलीकडे जाऊन. कारण एका ह्याच्यातनं पर्स्पेक्टिव्ह मधनं तुम्ही जर बघितलं तर एन्काउंटर विथ कोविड इज लाईक एन्काउंटर विथ डेथ. जरी त्याच्यामध्ये शक्यता डेथची कमी असली, जी आपल्याला माहिती आहे डॉक्टर्स म्हणून, पण मीडियामध्ये काय दाखवत आहेत, इट्स लाईक, म्हणजे ते इतकं जास्त करून ते दाखवलेलं असतं. त्यामुळे हे सगळी नेगेटिव्हिटी प्रचंड प्रमाणामध्ये त्या गर्भवती स्त्रीमध्ये दिसली, ऐकायला मिळाली. फोनवरनं, किती फोनवरनं गोष्टी होत्या चालू की त्या स्वतः झाल्या आहेत, आयसोलेशन आहे, कम्प्लिटली आयसोलेट राहायचं 17 दिवस 14 दिवस. याच्यामध्ये सवय नसते आपली ऍज अ ह्युमन बिईंग, ऍज अ सोशल अॅनिमल, आयसोलेट होण्याची सवय आपल्याला नसते. काही लोक विपश्यना करतात, ही वेगळी गोष्ट आहे. पण इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बी विथ युअर सेल्फ. म्हणजे मला आठवत आहे सर की खूप जणी जेव्हा ऍडमिट व्हायचे तेव्हा नातेवाईक पण, नो वन शुड बी अटेंडिंग अ मदर हू इज कोविड इन द वॉर्ड और इन द रूम, नातेवाईक पण अलाउड नाही. मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ते म्हणायचे की मला फार एकटं वाटतंय. मग तेव्हा मी त्यांना सांगायचो की प्लीज तू विसरू नकोस, तू एकटी नाहीयेस, बाळ आहे तुझ्या. आणि तू किती महिन्याची आहेस आता? 6 महिन्याची. मग ते तर तुला रिस्पॉन्ड पण करते, ते हलतंय आतमध्ये. सो आणि ही तर फॅन्टॅस्टिक मला कल्पना वाटते, म्हणजे दरवेळेला की एकदा मिड जेस्टेशनला आलं की बाळ पण बायोफीडबॅक्स द्यायला लागतं, हलायला लागतं आतमध्ये. सो कदाचित त्या काळामध्ये ती एकमेव धागा असतो की जो सुखाचा आहे. बाकी सगळ्याच कारण अवतीभोवती निगेटिव्हिटी असते. तर ह्या सगळ्यामध्ये त्यांचं कोपिंग हे प्रचंड प्रमाणात मी म्हणेन टेस्टला लागलं. इतकं कधीच, म्हणजे मी म्हणेन हे आउटसाइड क्रायसिस आहे. इनसाइड क्रायसिसची कल्पना असते आयांना की प्रेग्नन्सी ही हुरहुर आपण म्हणतो, सगळं नीट होईल ना, म्हणजे त्यांना माहित असतं की गडबड होऊ शकते. पण अशी काहीतरी क्रायसिस जी काही येऊन पडली कोविडची, दॅट वॉज सुपर नॉर्मल. आय वुड से, आय वुड नॉट कॉल इट ॲबनॉर्मल, बिकॉज वी नो की अशा गोष्टी होतात माणसांच्या ह्याच्यात. पण ते कोप अप करण्यामध्ये मला वाटतं त्यांना थोडस टिप्स काहीतरी म्हणजे तुमच्याकडनं मिळाव्यात असं मला वाटतं. तू आता जेव्हा बोलत होतास तेव्हा मला असं वाटलं की ह्याच्या आपण आधीच बोललो की चाइल्ड बर्थ ही कशी एक कम्युनिटी इव्हेंट आहे, आणि ह्या काळामध्ये काय झालं तर या कम्युनिटी इव्हेंटपासून किंवा कम्युनिटी प्रोसेसपासूनच ती प्रेग्नन्सी दूर दूर गेली, आणि मग त्याच्यामध्ये भर पडली ती आयसोलेशनची. त्यामुळं तो प्रवास या काळामध्ये खूपच अवघड झाला, हे नाकारण्यात काही अर्थ नाही. पण मला वाटतं तो धागा जो तू बोललास की स्वतः आणि बाळाचं नातं एक्सप्लोअर करणं, यासाठी ही संधी म्हणून वापरता येईल का? आणि मला असं वाटतं की कोविड काळ आहे, पुन्हा येईल सुद्धा, माहीत नाही आपल्याला, किंवा जाईल सुद्धा. पण या काळामध्ये त्या स्त्रीचं एक स्वतःबरोबरचं एक्सप्लोरेशन, आणि आता त्या बाळाबरोबरचं एक्सप्लोरेशन, की त्याचे जेव्हा त्याला आपण म्हणू शरीराचेच हुंकार आहेत ते सगळे, तर त्या शरीराच्या हुंकारांच्या बरोबर स्वतःला अलाइन करणं, त्या बाळाच्या बरोबर आपला सेल्फ टॉक जोडणं, की आपला जो एक व्यक्ती म्हणूनचा, आई म्हणूनचा सेल्फ टॉक आहे
त्याच्यामध्ये आपण त्या बाळाबरोबर सेल्फ टॉक करत राहणं सतत. तो बाळाबरोबरचा सेल्फ टॉक हा फार महत्वाचा आहे, असं शास्त्रज्ञ सुद्धा सांगतात. कारण बाळाबरोबर तुम्ही काय तऱ्हेचा सेल्फ टॉक करता आहात, त्याच्यावरती त्या आईच्या मेंदूमधले जी न्यूरोट्रान्समिटर्स आहेत, जीवरसायन आहेत, तिकडचे जे सेरोटोनिन, डोपॅमिन मंडळी आहेत, तर ते सगळ्यात महत्त्वाचं कशाला रिस्पॉन्ड करतात, तर आईच्या सेल्फ टॉकला. म्हणजे आई एकाच वेळेला स्वतःची आणि बाळाची एका तऱ्हेने थेरपी करू शकते. म्हणून त्या आईचा सेल्फ टॉक कसा आणि तो सेल्फ टॉक ॲक्टिव्हली ह्या काळामध्ये काय प्रत्येक काळामध्ये त्या आईने कसा वापरावा, ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. सेल्फ टॉक म्हणजे काय, की जो तुमच्या आणि माझ्या मनामध्ये सतत चालू असतो तो. तो आपण या काळामध्ये जर अवेअरनेस त्याच्याबद्दलचा वापरला, म्हणजे वी ऑल थिंक बट वी आर नॉट अवेअर दॅट वी आर थिंकिंग. तसंच या विचारांचा आहे, तोच हा सेल्फ टॉक आहे. खास करून आयसोलेशनमध्ये जेव्हा राहण्याची पाळी येते या ना त्या कारणाने, तर त्यावेळेला आपण जर असा विचार केला, त्या स्त्रीनं असा विचार केला, की आता ना मी माझा सेल्फ टॉक अवेअरनेस हा वाढवणार आहे. एका बाजूनं माझा संवाद माझ्याबरोबर चालू आहे, एका बाजूनं माझा संवाद पोटातल्या बाळाबरोबर चालू आहे आणि त्या पोटातल्या बाळाला मला जे जे द्यायचं आहे भावनिक, की अरे हे सगळ्या ज्या गोष्टी चालल्या आहेत ना आजूबाजूला, ह्या काही कायमच्या नाही आहेत. या गोष्टी आज आहेत, पण उद्या ह्याच्यातून आपण बाहेर पडणार आहोत. आता आपण दोघेजण एकमेकाच्या साथीला आहोत की नाही? चल आता आपण पुढं काय करूया? सुखदाने सांगितलेला आम्हीचा धागा हा जर या कसोटीच्या काळामध्ये सेल्फ टॉकच्या माध्यमातून जर मी पुढे चालू ठेवला, की अरे तो आम्हीचा धागा आता या सेल्फ टॉकच्या माध्यमातून मला जाणवतोय आणि मी माझ्या बाळावरती संस्कार करायला आत्ता ह्या क्षणापासून सुरुवात करते आहे. मी त्याच्याशी संस्काराच्या आधी संवाद पाहिजे आणि तो संवाद मी सुरू केला आहे. आणि आपल्याला सगळं म्हणजे अशा तऱ्हेच्या पाहणी झालेल्या आहेत, की ॲड्रिनालिन आणि पिट्युटरी ॲड्रिनालिन जो सगळा ॲक्सिस आहे, त्या ॲक्सिसमध्ये काय पद्धतीने फरक पडतो. फक्त आईच्या सेल्फ टॉकमुळे फिटल मूव्हमेंट्समध्ये रिलॅक्सेशन कसं येतं, ह्या सगळ्यावरती स्टडीज आहेत. म्हणजे हे जे आपण बोलतोय ती फक्त थिअरी नाही आहे. म्हणजे ते एम्पिरिकली लोकांनी एका बाजूला सेल्फ टॉक, दुसऱ्या बाजूला मदर्स बायोफीडबॅक आणि तिसऱ्या बाजूला फिटल मूव्हमेंट्स या सगळ्याचे स्टडीज केले आहेत. अँड देअरफॉर पीपल आर नाऊ सेइंग की तुमचा सेल्फ टॉक त्या बाळापर्यंत उद्देश करून, म्हणजे बाळाला उद्देशून तुम्ही सेल्फ टॉक करा. तुमचा स्वतःबरोबरचा सेल्फ टॉक, बाळाबरोबरचा सेल्फ टॉक हा संवाद चालू राहू दे. आणि एका बाजूने तुम्ही जेव्हा स्वतःबरोबर, म्हणजे दोन डायमेन्शन्स आले, एक आई स्वतःबरोबर बोलते आणि एका बाजूला आई बाळाबरोबर बोलते. तर हे ना थोडेसे असे अलग करायचे आणि आई स्वतःला काय सांगते ते तिने सांगायचं, जिथे तो ॲक्सेप्टन्स ऑफ इमोशन्स आहे. आणि मग तिने स्वतःची वाक्य तयार करायची जी बाळाला सांगायची आहेत ती. बघा, म्हणजे त्या आईचा प्रोसेस चालू राहायला पाहिजे एका बाजूला, की ज्याच्यात ती पर्याय काढते त्या प्राप्त परिस्थितीवरती, अवघड परिस्थितीवरती, आणि त्याच्यानंतर ती त्याची वाक्य तयार करून त्या बाळाला सांगते. याला आपण नेहमीच्या भाषेमध्ये ॲफर्मेशन्स म्हणतो. तर या प्रोसेसमध्ये त्या स्त्रीनं ॲफर्मेशन्स तयार करायची स्वतःच्या संवादातून आणि ती बाळाला सांगायची. आता हा फार इंटरेस्टिंग प्रोसेस आहे बघा, की एका बाजूने ती ॲफर्मेशन जेव्हा ती आई बाळाला सांगत असते तेव्हा ती स्वतःलाही सांगत असते. ह्या सगळ्यामधून एक जे संवादाचं विश्व तयार होतं, त्याचा चांगला फायदा त्या प्रेग्नन्सीवरती होतो, त्रासदायक काळातून जात असताना सुद्धा कोणत्याही. म्हणजे आता हा आपला कोविडचा भाग होता, पण असं आपल्याला शास्त्र सांगतं. सुखदा, तुझा अनुभव आणि त्याच्यातून तू काय शिकलीस? नक्कीच शेअर करेन सर. सो माझ्या प्रेग्नन्सीचा 7वा महिना होता जेव्हा लॉकडाऊन लागला आणि खरं 7व्या महिन्यानंतर मग ते आपल्या ट्रेडिशनमध्ये मग बेबी शॉवर असेल किंवा डोहाळे जेवण असेल तसं सगळं सुरू होतं, त्याचं प्लॅनिंग आणि असतंच बाकी सगळं पण. सो पहिलीच वेव होती कोविडची, त्यामुळे माहिती पण नव्हतं की किती सेफ आहे नाही काय करणं, आणि सगळा लॉकडाऊन लागल्यामुळे आय टू वॉज कन्फाईन्ड टू द होम
टोटली. आणि गच्ची सोडली तर बाहेरच्या जगाशी काहीही कॉन्टॅक्ट नव्हता. आणि गच्चीतनंही काय जग दिसायचं तर फक्त आकाश दिसायचं, कारण रस्त्यांवर गाड्या नाही, कोणी माणूस बाहेर नाही. त्यामुळे हे रिस्ट्रिक्शन खूप होतं. पण जे मी सायकोलॉजीमध्ये शिकले होते ना, त्या एका कॉन्सेप्टचा मला त्यावेळेला खूप फायदा झाला. आणि तो असा की देर इज अ डिफरन्स बिटवीन बीइंग अलोन अँड बीइंग लोनली. तर अलोन ही एक वेगळी स्टेट आहे आणि लोनलीनेस ही वेगळी स्टेट आहे. सी, आय कॅन बी फिजिकली अलोन, की ना माझ्या अवतीभोवती खूप लोक नाही आहेत, मी कोणाला भेटत नाहीये, बट इंटरनली आय माइट नॉट बी लोनली. कारण की मनाने टेक्नॉलॉजीच्या थ्रू मी सगळ्यांशी कनेक्टेड आहे, त्यामुळे मला लोनलीनेस नाही आला. ऑन द कॉन्ट्ररी आपण बघितलं की बरेचदा आपण हे कधी कधी अनुभवलं पण असेल सगळ्यांनी, की आय एम नॉट फिजिकली अलोन. मी 100 लोकांच्या मध्ये आहे, पण इमोशनली, मेंटली आय एम फिलिंग लोनली, की कोणीच माझं नाही, कोणीच मला समजून घेत नाही. तर हा कॉन्सेप्ट तर मला आधी माहिती होता, पण तो तर प्रेग्नन्सी, डिलिव्हरी आणि पोस्टपार्टम, डिलिव्हरी नंतरचे काही महिने, हा त्यावेळेला मला अप्लाय करण्याची वेळ मिळाली. कारण की ते लक्षात आलं की मी अलोन आहे, फिजिकली अलोन. म्हणजे तशी तर तुम्ही दोघंही जसं म्हणाले, मी अलोन कधीच नव्हते. बाळ सतत माझ्यासोबत होतं, माझा नवरा सतत सोबत होता, माझे सासू सासरे जे अगदी आई बाबाच आहेत ते माझ्या सतत सोबत होते. बट आपण मॅन बिंग अ सोशल ॲनिमल, आपल्याला सवय असते. आणि मला पण रोजची IPH ला जा, पेशंट बघा, 10 जणांची टीम हँडल करा, प्रचंड सवय होती. तर डोळ्यापुढे काहीच न दिसणं, शेजार पाजार नाही. आपल्याला तर बाहेर खाण्याची साधी किती सवय असते. आठवड्यातनं 2दा मी तर जायची, आणि पाणीपुरी असो किंवा सिझलर असो, ठरलेलं असायचं की आता काय खायचं. तर या गोष्टींचा इम्पॅक्ट होतो, तो कधी कधी खूप होतो, अग्रीड. बट त्या जो अलोनचा जो फेज आहे, जो टेक्निकली अलोन नाही पण तरी सोशली अलोनचा जो फेज आहे, not letting it develop or proliferate into loneliness is what each individual can do. आणि तो इथे फार महत्वाचा आहे की फिजिकली तुला रिस्ट्रिक्शन आहे आणि तू 10 लोकांच्या मध्ये नाहीयेस, पण मनाने तू लोनली नको होस. मनाने तू कनेक्टेड राहा. तुझे सगळे मित्र मैत्रिणी नातेवाईक तुझ्या आवडीचे लोक ते आहेत, निसर्ग आहे. मग त्यावेळेला माझं तेच सुरू झालं की झाडापानांसोबत मी जास्त वेळ घालवायला लागली. तर निसर्ग आहे, समथिंग लाईक म्युझिक. मी नेहमी म्हणायचे की मला म्युझिक आवडतं, पण नेहमीच आपली जी रड असते ना की मला वेळ नसतो काहीच करायला. मग घे ना, मग म्युझिक आहे. कुठून बरं तू अलोन आहेस आता? मला वुडवर्क करायची सवय होती, पण गेले 2-3 वर्ष ते मागे पडलं होतं. सगळे लाकडाचे ठोकळे घरात आणून पडलेले होते, पण वेळ नव्हता सो कॉल्ड. मग त्यावेळेला आपल्या कुठल्या तरी कलेशी जोडूया, निसर्गाशी जोडूया. आणि जे तुम्ही दोघांनीही मगाचपासून म्हटलंय की माझं बाळ ते तर सतत आहे. म्हणजे लाकडाचे ठोकळे असतील नसतील, सतत मी झाडांच्या मध्ये असेल नसेल, पण ते एक गोष्ट आहे जी सतत माझ्यासोबत आहे. What I started doing was, जे आपण संस्कार वर्गांमध्ये ऐकलं असतं किंवा जे सायन्सने प्रूव्ह केलंय की आईचा आवाज बाळापर्यंत पोहोचतो. आय स्टार्टेड सिंगिंग टू माय बेबी. आणि मला ते एक्सपेरिमेंटही होती की आतापर्यंत स्टडीज झाल्या, सगळं वाचलंय की जे आपण प्रेग्नन्सीमध्ये गाणं बाळाला म्हणतो, जन्म झाल्यावर त्या गाण्याला बाळ रिस्पॉन्ड करतं. तर ती एक्सपेरिमेंट म्हणून पण मी सुरू केली. सो एव्हरी डे आय यूज टू सिंग फॉर माय चाइल्ड. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण स्वतःला बिझी करतो ना, त्या लोनलीनेस पासून आपण स्वतःचं रक्षण करत असतो. सो फिजिकली जरी आपण रिस्ट्रिक्टेड एन्व्हायरमेंट मध्ये असलो तरी मेंटली आपण ओपन असतो, आपण सगळ्यांशी कनेक्टेड असतो. सो जसं आनंद सर तुम्ही म्हणालात की बोला मुलाशी, तसंच त्याच्याशी बोला. त्याच्याशी तुमची दुःख पण शेअर करा ना, कोण नाही म्हणतंय. त्याला सांगा की मला ना आता खूप असं चिडचिडल्यासारखं होतंय, माझी इच्छा होती की आपण इथे जावं, आपण तिथे जावं, प्रेग्नन्सी मध्ये जास्त कौतुक झाली पाहिजे ना, पण या रिस्ट्रिक्शनमुळे माझं तर काहीच नाही होते. हे सांगा ना बाळाला. पण माहितीये का, तू आहेस, त्यामुळे त्यातनं मी कोप सुद्धा व्यवस्थित करू शकते. सो टॉक टू युअर बेबी, सिंग टू युअर बेबी, टेल युअर बेबी हाऊ मच यू लव्ह हिम, हाऊ मच यू आर वेटिंग फॉर दॅट मोमेंट की जेव्हा तुम्ही त्याला हातात घ्याल. हे सगळं बोला.
गाणं म्हणा, तुम्हाला जे जे आवडतं, कविता आवडत असतील कविता म्हणा. सो कनेक्ट. बरेचदा फिमेल्स काय म्हणतात की ऑफिस आणि ह्याच्यामुळे ना मी माझी प्रेग्नन्सी एन्जॉय नाही करू शकले. मग आता तर चान्स आहे की तुम्हाला पूर्ण वेळ मिळतोय टू स्पेंड द वे यू वॉन्ट. सो अशा पद्धतीने मी बघितलं तर मला मी त्या वेळेचा जास्त उपयोग करू शकतो. एक छोटासा एक्झाम्पल देते ज्याच्याशी आय थिंक आपण सगळेच कनेक्ट करू. बघा, आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा प्रत्येक वेळेला फायनल एक्झाम जशी जशी जवळ आली, आपण सगळे काय म्हणायचो, शी बाबा नुसत्या परीक्षा परीक्षा, उन्हाळ्याची सुट्टी लागली ना की मला केवढ्या गोष्टी करायच्या आहेत, मला हे करायचंय, मला ते करायचंय, अमुक अमुक. आपली लिस्ट तयार असायची. मग परीक्षा व्हायची आणि उन्हाळ्याची सुट्टी सुरू व्हायची. मला सांगा, ठरवलेल्यापैकी किती गोष्टी आपण करायचो? हार्डली. अख्खी उन्हाळ्याची सुट्टी आपण टाइमपास करून घालवायचो आणि परत शाळा सुरू झाली ना की परत म्हणायचो, अरे यार हे सुट्टीत मी केलंच नाही, आता पुढची सुट्टी कधी आहे. सो हा ना ह्युमन टेंडन्सी आहे. जेव्हा माझ्याकडे वेळ नसतो, मला 100 गोष्टी करायच्या असतात आणि लॉकडाऊन मध्ये वेळ मिळालाय ना, तर आपल्याला ते सगळं करायचं असतं जे आपल्याला त्यावेळेला आठवत असतं की जेव्हा वेळ नसतो. लेट मी थिंक अबाउट इट. Let me revise my goals. Let me reframe what I have to do and let me use this as an opportunity. मला वाटतं तू हे फारच छान सांगितलंस की आयसोलेशन आहे, सोशल आयसोलेशन आहे, पण हाऊ टू रिमेन कनेक्टेड विथ सेल्फ. आणि कनेक्टेड विथ सेल्फ अँड कनेक्टेड विथ बेबी आर वन अँड द सेम थिंग्स. दे आर टू ॲस्पेक्ट्स ऑफ द सेम प्रोसेस दॅट द मदर इज लिव्हिंग अँड एक्सपिरियन्सिंग. आपण असं बघतो आहोत की मातृत्वाला, त्या प्रवासाला या कोविडच्या काळाने एक नवीन वळण दिलं आणि या वळणावरती वेगवेगळ्या नवीन आव्हानांना फक्त त्या स्त्रीलाच नाही तर सगळ्या कुटुंबाला सामोरं जायला लागलं. या सगळ्या आव्हानाची खूप सारी डायमेन्शन्स आहेत. तर ह्या सगळ्या डायमेन्शन्सना स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आपल्या या प्रवासामध्ये. मला वाटतं आज आपलं हे गप्पांचं सत्र आपण जरा इथे तहकूब करूया, ते संपूया नको. कारण माझी खात्री आहे की हा कार्यक्रम पाहत असलेल्या सगळ्यांच्या मनामध्ये आता अजून काही प्रश्न निर्माण झालेले असतील. तेव्हा त्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी आपल्याला पुन्हा भेटायचंच आहे. पण ह्या सत्रामध्ये आपण तिघेही जण काही मिनिटासाठी आता विराम घेऊया आणि लवकरच पुन्हा भेटीला येऊया आपल्या सगळ्या श्रोते आणि प्रेक्षकांच्या. नमस्कार.